नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। राज्यातील कर्जदार शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून 1 मार्च 2024 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करून आणि या शासन निर्णयानुसार 2019च्या शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण की 2019च्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे। एक महत्त्वाचा शासन निर्णय 28 फेब्रुवारी 2024 रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, कोण्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, याचबरोबर कधी होणार, याचबरोबर किती लाखांपर्यंत होणार, या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर असा अपडेट आपण कर्जमाफी संदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून 28 फेब्रुवारी 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार, याच्या संदर्भात एक सविस्तर अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, जुलै ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांना कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर केलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, 2019 मध्ये घेतलेली शेतकऱ्यांची कर्ज माफ होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, 28 फेब्रुवारी 2024चा शासन निर्णय राज्य सरकारने निर्गमित केलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार आतापर्यंत 525 कोटी 62 लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आलेली आहे आणि याच्या व्यतिरिक्त 379 लाख रुपयाची कर्जमाफी देण्यात आलेली आहे आणि आता 265.99 लाख रुपयांची कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही कर्जमाफी जुलै ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे। या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि जवळपास सांगली, सातारा आणि कोल्हापूर या 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी दिली जाणार आहे। एकंदरीत मित्रांनो, आपण जर बघितलं तर 28 फेब्रुवारी 2024 रोजी एक महत्त्वाचा राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय निर्गमित करून या शासन निर्णयानुसार जुलै ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफीची एक घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून केलेली आहे। याचबरोबर लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अगोदरच राज्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे। जवळपास 265.99 लाख रुपयाची कर्जमाफी दिली जाणार आहे आणि याच्या अगोदर मित्रांनो, पहिल्या GRच्या माध्यमातून याच्या अगोदर 525 कोटी 62 लाख रुपयाची कर्जमाफी या भागातील शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त 379 लाख रुपये आणि आता 265.99 लाख रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे आणि सांगली, सातारा, कोल्हापूर या 3 जिल्ह्यातील जुलै ते ऑगस्ट 2019 दरम्यान घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्ज राज्य सरकारच्या माध्यमातून माफ केली जाणार आहेत। आणि शेतकरी मित्रांनो, आता याच्या व्यतिरिक्त आता इतर जिल्ह्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात काय निर्णय होतो हेही पाहणं तितकंच अत्यंत महत्त्वाचं आहे। परंतु सध्या तरी 28 फेब्रुवारी 2024 रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून सांगली, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले या भागातील त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेतलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून सातारा, सांगली, कोल्हापूर या 3 जिल्ह्यातील कर्जमाफी संदर्भात एक छोटंसं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो। तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।